आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आयुष्याची सक्ती तुमच्यावरती वारंवार करण्यात येते। कर्नाटक सरकारकडून तशा पद्धतीच्या नोटीस सुद्धा काढण्यात येतात आणि तुम्ही मुंबईत येऊन हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करताय। महाराष्ट्र सरकार न्याय देईल का? महाराष्ट्राला खरोखर त्याची चार असेल तर महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये अग्रणी भूमिका घेतली पाहिजे। परंतु दुर्दैवाने ज्यांना इथं पालकमंत्री म्हणून बेळगावला पालकमंत्री सन्माननीय मंत्री म्हणून नेमलं ते इतके घाबरट आहेत, इतके पोलचट आहेत की कर्नाटकाच्या प्रत्येक दादागिरीला ते घाबरून बेळगावात पाऊल ठेवत नाही आहेत। ही आमची शोकांतिका आहे आणि महाराष्ट्राला या एक तरी जाहीर करावंच लागेल की आम्ही सीमावासियांच्या आहोत की नाही। आणि फक्त जाहीर करून चालणार नाही तर त्यांनी ऍक्टिव्ह भूमिका घ्यावी लागेल, कार्यरत व्हावं लागेल, तरच आम्हाला न्याय मिळणार आहे। असं पाहतो की सगळे हे मराठी भाषिक आहेत, सीमा भागातले, त्यांच्या वतीने हे आंदोलन केलं जातं आणि महाराष्ट्रातले जे काही महाराष्ट्र सरकारनं समन्वय मंत्री म्हणून नेमलेले आहेत ते सुद्धा कर्नाटक सीमा भागामध्ये एकही दौरा करत नाहीत असाही आरोप केला जातोय। मागच्या काही वर्षांपासून हा लढा सुरू आहे। सातत्यानं सरकारकडनं आश्वासन मिळतं मात्र त्याची पूर्तता होत नाही। आता हुतात्मा चौकामध्ये आंदोलन होतं। मागच्या काही वर्षापासून म्हणण्यापेक्षा जवळजवळ 50 ते 60 वर्षाचा तप झाला या गोष्टीला आणि त्या सातत्यानं 60 वर्षाच्या दबावात तिथली जनता जगते आहे।